प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये व त्याच्या महान प्रीतीमध्ये आपणा सर्वांस प्रेमाचा सलाम, शालोम. गुड फ्रायडे हा येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा दिवस. अखिल मानवजातीवर त्याने केलेल्या प्रेमाचा हा दिवस. कारण त्याने जो वधस्तंभ वाहिला त्याद्वारे मानवावरील प्रीतीचे प्रमाण त्याने त्या वधस्तंभावर पटवून दिले आहे. यशया संदेष्टाने 53व्या अध्यायात लिहिलेली भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. जुन्या करारामध्ये एकूण 21 भविष्यवाण्या नवीन करारात प्रभू येशूच्या मृत्यूच्या समयी पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला दिसतात. जुन्या करारामध्ये पापांची क्षमा होण्यासाठी निर्दोष कोकरा वधला जात असे आणि मग त्याच्या रक्ताद्वारे पाप क्षमा होत असे. परंतु कालांतराने जगामध्ये इतके पाप वाढले की पापक्षालनासाठी आता कोणताच प्राणी अर्पण करणे शक्य नव्हते आणि शेवटी परमेश्वराकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी अर्पण करणे. नवीन कराराचा मध्यस्थ येशू झाला. तो प्रमुख याजक होऊन आला व त्याने स्वतःचे रक्त आम्हासाठी अर्पण केले. यशया याचा 53वा अध्याय आणि 4 ते 7 ही वचनं आपण ऐकूयात. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हाल केले तरी ते त्याने सोसले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. जेव्हा आपण यशयामधली ही वचनं वाचतो त्यावरून आमच्या असं लक्षात येतं की खरोखर प्रभू येशूने आमचे क्लेश त्या वधस्तंभावर वाहिलेले आहेत आणि तो आमच्या अपराधांमुळे त्या वधस्तंभावर घायाळ झालेला आहे. आमच्या दुष्कर्मांमुळे, आमच्या वाईट कृत्यांमुळे तो त्या वधस्तंभावर मारला गेला, ठेचला गेला आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, आमच्या सर्वांचं पाप प्रभू येशूवर लादलेलं होतं आणि त्याने आमच्यासाठी मध्यस्थी केलेली आहे. आपण पाहतो की येशूने गेतशेमाने बागेत प्रार्थना केली, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि मग त्यानंतर येशूला त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि येशूला मुख्य याजकांपुढे नेलं. रोमी सुभेदार पिलात याच्याकडे देखील नेलं आणि तेव्हा पिलात म्हटला, या मनुष्यात मला काही दोष आढळत नाही. नंतर मग येशूला पुन्हा हेरोदाकडे नेलं आणि हेरोदालाही येशूकडे काहीही दोष सापडला नाही आणि म्हणून हेरोद म्हणाला, याने मरणदंड सोसावा, असे त्याने काहीही केलेले नाही, पण याला वधस्तंभावर खिळा
असे ओरडणारे लोक मुख्य याजक व शास्त्री यांच्या ओरडण्याला यश आले आणि मग येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले. जर आपण लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 33 आणि 34 ही 2 वचनं जर आपण वाचली तर तिथे लिहिलेलं आहे, नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. वचन आम्हाला सांगत आहे की तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर. येशू पित्याकडे कोणासाठी क्षमेची याचना करीत आहे? प्रभूला वधस्तंभावर खिळण्याची कामगिरी ज्या 4 रोमी शिपायांना नेमून देण्यात आलेली होती त्यांच्यासाठी प्रभू येशू पित्याकडे क्षमेची याचना करत आहे. कारण हे शिपाई आपले कर्तव्य करत होते, वरिष्ठांची आज्ञा पाळत होते आणि आपण काय करत आहोत याची जाणीव त्यांना नव्हती. दोषारोपाची चौकशी करणारे जे प्रमुख याजक हेरोद आणि पिलात यांच्यासाठी सुद्धा प्रभू येशू त्या वधस्तंभावर मध्यस्थी करत आहे. हे पित्या, यांना क्षमा कर. हे बाप्पा, त्यांना क्षमा कर. ज्या लोकसमुदायाने गुन्हेगाराला मुक्त करून निर्दोष येशूला ठार मारण्याचा हुकूम पिलाताकडून मिळवला, त्या लोकसमुदायांसाठी तो मध्यस्थी करत होता. आणि तोच प्रभू येशू आज आम्हा प्रत्येकासाठी पित्याकडे मध्यस्थी करत आहे. आम्हा सर्व पातक्यांसाठी क्षमेची याचना येशू करत आहे. क्षमा कोण करू शकतो? ज्याच्या ठाई प्रीती आहे तोच क्षमा करू शकतो. आणि येशूने हे प्रीतीचं प्रमाण त्या वधस्तंभावर आम्हाला पटवून दिलेले आहे. प्रीती असल्याशिवाय आम्ही क्षमा करूच शकत नाही. योहान 3:16 या वचनामध्ये आपण वाचूयात, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवानेच आमच्या जगावर एवढी प्रीती केलेली आहे की त्याने एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी दिलेला आहे. आणि त्या येशूमध्ये सुद्धा पित्याचीच म्हणजे देवाचीच प्रीती त्याच्यामध्ये आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रीतीशिवाय आम्ही क्षमा करू शकत नाही. वधस्तंभावर आम्हाला 2 पक्ष पाहायला मिळतात. पहिला पक्ष म्हणजे सैतानाची पाशवी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला येशूची महान प्रीती आम्हाला दिसत आहे. एका बाजूला सूड भावना आणि दुसऱ्या बाजूला प्रेम भावना आम्हाला दिसत आहे. दुष्टाईला प्रेमाने जिंकणे म्हणजेच वाईटाला बऱ्याने जिंकले. वैऱ्याची वागणूक ही सैतानाची प्रवृत्ती आहे, तर वैऱ्याशी प्रेमाने वागणे ही येशूची प्रवृत्ती आहे. प्रियांनो, आज आम्ही कसे वागत आहोत? येशूने सांगितले की शत्रूवर प्रेम करा, शेजाऱ्यांवर प्रेम करा. आज येशू वधस्तंभावर खिळलेला असताना देखील तो तीच प्रीती करत आहे. क्षमाशीलता येशूच्या या प्रथम उद्गारातून आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून हा जो पहिला शब्द प्रभू येशूने वधस्तंभावर बोललेला आहे की हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही, हा जो शब्द आहे, प्रथम शब्द, हा क्षमेचा शब्द आहे. प्रियांनो, येशूला छळणाऱ्या आणि क्रुसावर चढवणाऱ्यांसाठी
तो पित्याकडे प्रार्थना करत आहे. त्याने सूड न घेता क्षमादानाची तो प्रार्थना करत आहे. अज्ञानामुळे ते पाप करत आहेत आणि या अज्ञानावरील त्याची करुणा या पहिल्या शब्दातून आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या सुकलेल्या जीवन वृक्षावर पडलेले येशूरूपी दहीवर म्हणजे क्षमा आहे. आणि हीच क्षमा प्रभूने आम्हा सर्वांना केलेली आहे. प्रियांनो, जर आपण मत्तेयाचा 18वा अध्याय आणि 21 पासून जर पुढे वाचले तर त्यामध्ये कृतघ्न चाकराचा दृष्टांत दिलेला आहे. आणि मग पेत्र येशूकडे आला आणि म्हणालेला आहे की प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला 7च्या 70 वेळा. 7च्या 70 वेळा म्हणजे 70 वेळा म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले असं 70 वेळा म्हणजे अगणित वेळा, पुष्कळ वेळा प्रभूने पेत्राला सांगितलेलं आहे. तेवढ्या वेळेस आम्ही आमच्या भावाला क्षमा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढे मग येशूने पेत्राला दाखला सांगितलेला आहे. आणि मग त्या दाखल्यात येशू सांगत आहे की स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशोब घ्यायचा होता आणि मग तेव्हा त्या लक्षावधी रुपयाच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले आणि मग त्याच्याकडे फेड करायला काहीच नव्हतं. आणि मग धन्यानं त्याला हुकूम दिला की तो त्याची बायको व मुले त्यांचं जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. आणि मग तो दास त्यांच्या पाया पडून विनवू लागला, मला वागून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. आणि मग त्या धन्याला त्याची दया आली आणि मग त्याने त्याला मोकळे केलं, म्हणजेच त्याचं कर्ज माफ केलं, सोडून दिलं. मग हा जो दास आहे, हा दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला आणि त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणं बाकी होतं. आणि मग या दासानी काय केलं, त्याला धरून त्याची नरडी आवळली आणि म्हणाला, तुझ्याकडे माझं येणं आहे ते देऊन टाक. मग त्याच्या सोबतीचा जो दास होता तो त्याच्या पाया पडून गयावया करू लागला आणि म्हणाला, मला वागून घे म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. आणि मग तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? आणि मग त्या धन्याने त्याच्यावर रागवून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. आणि मग मत्ते 18 आणि 35 वचन आम्हाला सांगत आहे, म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूंना मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करीन. आम्हाला प्रियांनो, क्षमा करायची जी ताकद आहे ती ताकद आम्हाला प्रभू देतो आणि ती क्षमा करण्यासाठी प्रभूची प्रीती आमच्या ठायी असणं अतिशय गरजेचं आहे. की ज्या धन्याने त्या दासावर दया केली, प्रीती केली, त्याचं कर्ज सोडलं, परंतु त्या दासाने त्याचा जो सोबतीचा दास होता त्याचे मात्र हाल केले. आणि ज्यावेळेस ही गोष्ट त्या धन्याला समजली तेव्हा त्या धन्याने त्या दासावर देखील तो रागावला आणि त्याला हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. या दृष्टांतातून आम्हाला असं दिसत आहे की आम्ही जसं देव आम्हाला क्षमा करतो तसं आम्ही
इतरांना क्षमा केली पाहिजे. जर आम्ही आमच्या भावाला क्षमा करू शकत नाही तर देव आमच्या पापांची तो आम्हाला क्षमा करणार नाही. मार्क याचा 11वा अध्याय आणि 25वे वचन आम्हाला सांगत आहे, आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. ज्या ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, उभं राहून प्रार्थना करतो, तेव्हा आमच्या मनात जर कुणाबद्दल काही कटुता असेल, काही द्वेष असेल, काही राग असेल तर त्यावेळेस आम्ही त्यांना क्षमा केली पाहिजे. आणि वचन आम्हाला शिकवत आहे, जर आम्ही क्षमा केली नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्या देखील तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या अपराधांची क्षमा जर पित्याने करावी, स्वर्गातल्या पित्याने करावी, तर तुम्ही कोणाविरुद्ध तुमच्या मनात काही असेल तर प्रथम त्यांना तुम्ही क्षमा करा. प्रियांनो, लूक शुभवर्तमान याच्या 17वा अध्याय आणि 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्ही स्वतः सांभाळा. तुझ्या भावाला तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने दिवसातून 7 वेळा तुझा अपराध केला आणि 7 वेळा तुझ्याकडे परत येऊन मला पश्चाताप झाला आहे असे म्हटले तरी त्याला क्षमा करा. या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला शिकवत आहे की जर आमच्या भावाने आमचा अपराध केला तर त्याला दोष दाखवणं आमचं गरजेचं कर्तव्य आहे. त्याचा दोष दाखवला पाहिजे आणि मग त्याने जर पश्चाताप केला तर त्याला क्षमा करायची. मग त्याने दिवसातून 7 वेळा का होईना त्याने अपराध केला आणि पुन्हा येऊन क्षमा मागितली, पश्चाताप त्याला झाला तर क्षमा केली पाहिजे. प्रियांनो, आम्ही दिवसातून किती वेळा आम्ही प्रभूला न आवडणारे कृत्य करतो, आम्ही पाप करतो आणि आम्ही पश्चाताप करतो. ज्या ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो त्या वेळेस प्रभू आम्हाला क्षमा करतो. प्रियांनो, आणि म्हणून आज आम्हाला सुद्धा एकमेकांना क्षमा करणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, आज आमच्या घरामध्ये, आमच्या शेजारी किंवा आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी जर वाद असेल, तंटा असेल तर आज आम्ही कोणाबद्दलच आमच्या अंतःकरणात अढी धरून बसू नये. आजच वेळ आहे, त्यांना क्षमा करा आणि आमची जी वैयक्तिक पापं आहेत ती पापं आम्ही देवाकडं कबूल करावीत आणि देवाला देखील आम्ही क्षमा मागावी. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक उत्तम दान व देणगी ही परमेश्वरापासून प्राप्त होते. प्रत्येक उत्तम दान हे आणि किंवा देणगी ही परमेश्वरापासून प्राप्त होते. हे जे क्षमेचं दान आहे, हे दान एक शक्ती आहे आणि ही शक्ती आम्हाला देवापासूनच प्राप्त होते. आम्ही कुणालाही क्षमा नाही करू शकत. आम्ही कित्येक दिवस आमच्या अंतःकरणामध्ये ती आढी धरून बसतो आणि जो काही राग आलेला असेल तो राग आम्ही लवकर सोडू शकत नाही. प्रियांनो, आणि आम्ही आमच्या भावाला क्षमा करू शकत नाही. आम्ही दररोज प्रभूची प्रार्थना म्हणतो आणि मत्ते 6वा अध्याय यामध्ये प्रभूने त्याच्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना आम्ही दररोज म्हणतो आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. खरोखर आम्ही क्षमा करतो का प्रियांनो? आज आमचं हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मत्ते याचा 6वा अध्याय आणि 14 आणि 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल.
तुमचा पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला लोकांना पहिल्यांदा क्षमा करायची आहे. जर कुणी आमच्या विरोधात काही अपराध केलेला असेल तर आम्ही त्यांना प्रथम क्षमा केली पाहिजे. पुढे आपल्याला याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातकं एकमेकाजवळ कबूल करा. पक्षघाती मनुष्याने प्रभू येशूच्या जवळ आपल्या पापांची क्षमा केली आणि त्याला लगेचच आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आम्हाला जर निरोगी व्हायचं असेल तर आम्ही आमची पातकं एकमेकाजवळ कबूल केली पाहिजेत आणि त्या पापांची क्षमा परमेश्वर करतो आणि आम्हाला ताबडतोब आरोग्याचं दान मिळतं प्रियांनो. आज प्रभू आमच्या पुढे एक क्षमेचं ताट घेऊन उभा आहे. तू आमच्या भावाबरोबर आजच समेट कर आणि मग दान टाक. क्षमा करणे यातच आमचं धार्मिक जीवन सामावलेलं आहे. डॉक्टर बिली ग्रॅम यांनी त्यांच्या संदेशामध्ये एक वडील आणि मुलगी यांचं एक असं सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे. आणि ते उदाहरण असं आहे की ती मुलगी वडिलांच्या विरोधात चुकते, पाप करते आणि मग घर सोडून ती लांब निघून जाते. आणि मग वडील तिच्या विरहामध्ये खूप दुःखी होतात आणि दररोज तिच्या पत्राची ते वाट पाहत असतात. बरेच दिवस जातात, काही वर्ष जातात आणि मग त्या मुलीजवळचा सर्व पैसा संपून जातो. ती अतिशय अगतिक होते आणि अशा परिस्थितीमध्ये ती वडिलांना एक पत्र लिहिते आणि त्या पत्रामध्ये ती लिहिते की मी तुमच्या विरोधात पाप केलेलं आहे, तुमच्या दृष्टीने जे चुकीचं आहे अशी मी वागलेली आहे, परंतु मला पुन्हा घरी यायचं आहे, तुम्ही मला क्षमा करा. आणि उद्या मी सकाळी ज्या बसनी येणार आहे त्या बसनी येत असताना जर तुम्ही मला क्षमा केलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ज्या बस स्टॉपवर तिथं एक झाड आहे त्या झाडावर एक लाल रिबीन लावा. आणि जर ती लाल रिबीन तिथे लावलेली नसेल तर मी समजून घेईल की तुम्ही मला क्षमा केलेलं नाही आणि मग मी पुन्हा तिथून निघून जाईन. हे पत्र वाचल्यानंतर त्या वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि ज्या दिवशी ती मुलगी त्या बस स्टॉपवर सकाळी येणार असते त्या ठिकाणी रात्रीच ते वडील जाऊन त्या झाडावर खूप साऱ्या लाल रिबीन लावतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच ती बस येते आणि त्या बसमधून ती मुलगी जेव्हा पाहते की त्या झाडावर एक नसून अनेक लाल रंगाच्या रिबिनी त्या वडिलांनी बांधलेल्या आहेत. आणि मग मुलगी पटकन त्या बसमधून उतरते आणि वडिलांना आलिंगन देते. आणि मग ती वडिलांना प्रश्न विचारते की मी तुम्हाला सांगितलं होतं की ते झाडाला एक लाल रिबीन लावा, तुम्ही तर अख्खं झाड त्या लाल रिबिनींनी पूर्ण ते लाल रिबीन त्या झाडावर लावलेली आहे. आणि मग वडील म्हणतात, बाळा कदाचित मला वाटलं तू त्या बसमधून तुला एकच ती लाल रिबीन लावलेली दिसणार नाही म्हणून मी पूर्ण झाड त्या लाल रिबिनींनी भरून टाकलेला आहे. असा हा क्षमा करणारा पिता आहे प्रियांनो. हा जगिक पिता सुद्धा आपल्या लेकरांना क्षमा करतो तर आमचा स्वर्गीय पिता आम्हाला किती क्षमा करेल. आणि म्हणून आज आम्ही ज्या वेळेस प्रभू येशूकडे जातो त्यावेळेस आम्ही आपसात एकमेकांना क्षमा केली पाहिजे, तेव्हाच आम्हाला स्वर्गीय पिता क्षमा करेल. आणि जो मध्यस्थ येशू ख्रिस्त आहे तो आम्हाला क्षमा करेल. आणि म्हणून त्या वधस्तंभावरून तो क्षमेचा पहिला उद्गार आम्हा सर्वांसाठी बोलत आहे की हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. या वचनातून परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.